केंगन एक जपानीज टेक्नॉलॉजी आहे. ती काय करते की पाण्यामधले 2 पार्ट डिवाइड करते. पाण्यामधलं अल्कलाईन वेगळं आणि ऍसिडिक वेगळं. 5 pH पाणी एका बाजूला करते आणि 7 पेक्षा जास्त असलेले pH पाणी एका बाजूला करते. ओके. तो झाला टेक्नॉलॉजीचा भाग. आणि ती मशीन आपण ऑलमोस्ट 4 लाख, 3.5 लाख, 2.5 लाख, 2.25 लाखापर्यंत घेतोय. आता इथे कसं आहे, हे 4,000ची मशीन आहे, पण आपल्या नेचरमध्ये अल्कलाईन हे फुकट मिळतं. त्याला नेचर अल्कलाईन हे उपजत गुण आहे की एखाद्या खडकातून आलेलं पाणी किंवा एखाद्या मातीतून आलेलं पाणी हे नॅचरली अल्कलाईन पाणी असतं किंवा ज्याला आपण बेसिक पाणी म्हणू शकतो. तर असं अल्कलाईन पाण्यासाठी खूप काही लाखो रुपये खर्च करावे लागतात अशातली गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, घरामध्ये काकडी लिंबू पासून 1 रुपयामध्ये 10 लिटर पाणी अल्कलाईन आपण बनवू शकतो. म्हणजे तर पैशाचा आणि ह्याचा संबंध आला नाही अल्कलाईनसाठी. कारण की अल्कलाईन जर आपण व्यवस्थित शोधलं तर झऱ्याचं पाणी हे ऑलमोस्ट अल्कलाईन असतं. तर ते फुकट पण मिळतं आपल्याला. बरोबर. म्हणून अल्कलाईन पाण्याशी पैशाशी कंपॅरिझन नाही करायचं, पहिली गोष्ट. ओके. तर आपलं हेच पद्धतीनं नैसर्गिक अल्कलाईन पाणी देतं. जेव्हा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, त्या पाण्यामध्ये जेव्हा हायड्रोजनचं प्रमाण वाढतं तेव्हा ते पाणी अल्कलाईन बनतं, की ज्याचा pH 7+ असला पाहिजे. 7 पासून जसं वर जाईल ना तो तसं अल्कलाईन बनतं. आपल्यासाठी 8.5 ते 9, 8.5च्या प्रकारचं 8.5 pHचं पाणी आपल्यासाठी किंवा 9 पर्यंत लास्टली आपण त्याला योग्य मानतो, पिण्यायोग्य पाणी. ओके. तर आता हे 8.5 ते 9चं पाणी आपलं हे अल्कलाईन इन्स्टंटली देतं 1 मिनिटाच्या आत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही फिलअप केलेलं आहे किंवा जे पाणी एवढ्या लवकर देतात ते नॅचरल अल्कलाईन स्टोन आहेत. अल्कलाईन स्टोन म्हणजे काय असेल, ऍज इट इज जसं जमिनीमध्ये खडक मिळतो तो प्रकार. ओके. त्याला टच झालं की त्याची गुणधर्म पाण्याला लागून येतात आणि पाण्यामध्ये गुणधर्म येतात म्हणजे मिनरल्स आहेत. त्याच्यामध्ये काय मिनरल्स आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, झिंक आहे, सोडियम आहे. हे जे इसेन्शियल मिनरल्स आहे आपल्यासाठी दररोज लागतात आणि हे नॅचरली आपल्या सगळ्याच पाण्यातून मिळतील असं नाहीये. बोरच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात असतात, पण काही बरेच त्याचा TDS एवढा मोठा असल्यामुळे ते पाणी सुद्धा शरीरासाठी हार्मफुल आहे. काही झऱ्याचं काही विहिरीचं पाणी चांगलं लागतं, पण त्याच्यामध्ये मिनरल्स येतात, पण आपल्याला लागणारे सगळेच मिनरल्स त्याच्यामध्ये एका टाइमला नाही मिळत. तर असं कॉम्बिनेशन बनवलं ह्याच्यामध्ये की ज्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं स्त्रोत आहे तिथून स्त्रोत काढलाय, जिथे मॅग्नेशियम आहे तिथून स्त्रोत काढलाय, जिथे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, सोडियम आणि असे जे सगळे मिनरल्स आहेत ते खडकाच्या स्वरूपात जमिनीतून मिळतात. सगळे काही सोनं, चांदी, नाणे हे सगळे सुद्धा आपल्याला जमिनीतून मिळतात. तर त्याच्या प्रकारे 7 स्टेज 6 स्टेजचं असं फिल्टरेशन बनवलेलं आहे. जेव्हा आपण वरतून पाणी टाकतो तेव्हा ते सगळ्या मिनरलचे गुणधर्म पाण्यात येतात आणि जेव्हा पाणी मिनरलाइज होतं, पाण्यामधले मिनरल्स इन्क्रीज होतात, तेव्हा त्या पाण्याचा pH सुद्धा वाढतो आणि pH वाढला म्हणजे पाण्यातलं हायड्रोजन वाढत आहे. अशी एक थेअरी आहे. कसल्याही प्रकारचं केमिकल किंवा काही गोष्टी प्रोसेस असं काही नाहीये त्याच्यामध्ये. एकदा पाणी टाकला तर दिवसभरात आपण कितीही पाणी काढू शकतो त्याच्यामध्ये. पण अल्कलाईन पाणी दिवसभर पिण्यापेक्षा आपण दिवसातून 2 ते 3 वेळा पिला तरी ती सफिशियंट आहे आणि तुमच्या शरीरातली ऍसिडिटी फर्स्ट डेला कमी करतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे मिनरल्स तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास कमी होतो. झिंक आहे तर इम्युनिटी चांगली वाढते, केसाचे आरोग्य चांगलं होतं. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे म्हणजे तुमच्या स्नायूचं आरोग्य चांगलं राहतं. त्याच्यानंतर यामध्ये सोडियम आहे, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. पोटॅशियम आहे, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. अशा म्हणजे ऑल ओव्हर तुमच्या शरीराची हेल्दी ठेवण्यासाठी खूप मोठी काळजी आणि या अल्कलाईन फिल्टरने घेतलेली. जरासं थांबवतो. जसं की याच्यामध्ये हे खडक आहेत, त्या खडकांची जी झीज आहे अशी काय किती पिरियड लागेल, कालावधी लागते किंवा काही असं नाही. तुम्ही किती पाणी इंटेक करता, किती काढताय त्याच्यातून पाणी, 1-2 वर्ष 1.5 वर्ष पण जाऊ शकतं. तुम्ही जास्त वापरत असाल तर 1 वर्ष बी जातं. ओके. आणि ते रिफिल तेवढंच करता येते पुन्हा 200-400-500 रुपयामध्ये. 200-400 रुपयामध्ये परत ते
हे आता आपण त्याची किंमत ठरली नाही अजून एक्झॅक्टली. आतमध्ये जो फिल्टरेशन आपण जो मेन फिल्टरेशन बनतो की ज्याच्यानं अल्कलाईन बनतो ते 500 रुपयाच्या आसपास येतं. ठीक आहे. म्हणजे भविष्यामध्ये समजा आपण 1,000 युनिट देतोय तर त्यांना जे भविष्यामध्ये जे लागणार आहे ते आपल्या कंपनीकडूनच मिळतं की बाजारामध्ये? नाही, आपल्या कंपनीमध्येच मिळतात की ज्यांनी पुरवले ते हेच पुरवणार. ठीक आहे. जसं की मी एका मेटाबॉलिझम किंवा गॅस्ट्रिक प्रॉब्लेमशी रिलेटेड मी थोडासा त्रस्त आहे. बरेच वर्ष झाली. याच्यासाठी बऱ्याच काही थेरपी झाल्या, हे सगळं झालं. म्हणून मी हे अल्कलाईन आणि अगदी कॅंगनचे डेमो वगैरे बघून जवळपास ते फायनल करण्याच्या याच्यामध्ये होतो. पण जसं की काल आमचं बोलणं झालं त्यामुळे मी म्हटलं डायरेक्ट परचेस करून बघू. तर याच्याशी रिलेटेड काही गेल्या जो काही तुमचा स्पॅन असेल 2 वर्ष किंवा 6 महिने असे काही रिझल्ट ह्याचे काही बघितलेत का याच्या माध्यमातून? सर खूप रिझल्ट आहेत. 1-2 नाहीत, 1000 म्हणजे कमीत कमी 1000 पेक्षा जास्त रिझल्ट आहेत. जर तुम्ही एखाद्या मीटिंग जर अटेंड केलात कोणती, म्हणजे कोणती मीटिंग तसं नाहीये की जे प्रॉपर माझी मीटिंग असते तेव्हा लोकांचा मी रिव्ह्यू घेत असतो. त्याच्यानंतर युरिक ऍसिड पहिला आहे तुमचं गॅस्ट्रिक बद्दल मी बोलतो. गॅस्ट्रिक बद्दल काय आहे की पहिली गोष्ट आहे की तुमच्या शरीरात जेव्हा ऍसिड बनतं, आपण कोणताही पदार्थ खाल्ला तर त्याचा ऍसिड बनतं. मॅक्झिमम खात असलेले पदार्थ जे रॉ सोडून, जे कच्चे सलादच्या स्वरूपात सोडलात तर बाकीचे सगळे शिजवलेले पदार्थ हे ऍसिडिक असतात. डाळीचे पदार्थ घ्या, तुम्ही दुधाचे पदार्थ घ्या किंवा अजून शिजवलेला कोणताही पदार्थ हा ऍसिडिक असतो. आणि मॅक्झिमम आपण शिजवलेलेच पदार्थ खातो. म्हणजे दररोज आपण ऍसिड ऍटमॉस्फिअर आपल्या शरीरामध्ये दररोज तयार होतं. पण हे तयार होण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये नॅचरल सोर्स होते. जसं विहिरीचं पाणी आहे, जसं झऱ्यात पाणी आहे, शेतातले कच्ची फळं आहेत, भाजीपाला लोक खायचे, वेगवेगळ्या प्रकारची फळे खाऊन खायचे. काय ते झाडाचा फळ काय काय खात होते त्याच्यामुळे ते पूर्वीच्या काळामध्ये एवढं प्रोसेस फूड नव्हतं आणि एवढ्या प्रकारे एक विशिष्ट प्रकारच्या नॅचरल पद्धतीनेच अन्न खायचे. म्हणून पूर्वीचे ऍसिड अल्कलाईन हे मेंटेन राहायचं. आता आपण स्टँडर्डच्या नावाखाली आपली लाईफस्टाईल अशी, व्यायामाचा अभाव, त्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्या शरीरामध्ये ऍसिडिक ऍटमॉस्फिअर आणि ऍसिडिटी वाढते. जेव्हा तुमच्या शरीरात ऍसिडिटी वाढते ना तर तुमचं पहिलं गोष्ट आहे की तुमचं इंडायजेशन होतं. दुसरी गोष्ट आहे इंडायजेशन झालं तर तुमचं डायजेशन पुअर झाले की तुम्हाला गॅस फॉर्मेशन होतं. गॅस फॉर्मेशन झालं तर पोट थोडं खाल्लंय तर खूप खाल्ल्यासारखं वाटणं, सतत गॅसेस होणं, गॅसेस पास न होणं, गॅसेस पास नाही झालं तर अस्वस्थ वाटणं, मग दिवसभर काहीतरी आजारी असले की नवणे आपल्यामध्ये निर्माण होणं, पोट साफ न होणं, एकदा संडास लागल्यानंतर समाधान न वाटणं, या सगळ्या गोष्टी सतत बेचैन असलं होतं. मला काहीतरी आजार आहे, मला काहीतरी आजार आहे, अशा प्रकारची संकल्पना केवळ ऍसिडिटीच्या आजारामुळे होते. हा मग हे तर पुढलं पावलं पुन्हा पाईप्स मध्ये कन्वर्ट होणे, अशा गोष्टी होत. हा आणि असं होत जातं. तर हे खूप मोठ्या पद्धतीने हेल्प करेल. आपण जर लाईफस्टाईल चांगली ठेवली, हे दोन्ही केलं तर लोकांचे रिव्ह्यूज खूप आहेत. म्हणजे की पोटासाठी माझा पोटाचा आजार समाप्त झाला, माझी ऍसिडिटी समूळ नष्ट झाली, युरिक ऍसिडचं प्रमाण माझ्याकडे खूप होतं आणि केवळ मला अल्कलाईन पाण्यामुळे माझं युरिक ऍसिड नॉर्मल झालं. त्याच्यानंतर माझा त्वचेचा आजार गेला, कोणतरी लिकोडर्मा म्हणून तोही आजार माझा गेला, असं लोकांचे रिव्ह्यू. माझं बरंच आरोग्य हेल्थ सुधारलं, मला मी अल्कलाईन पाण्याशिवाय म्हणजे सकाळी माझी सुरुवातच होत नाही, असे खूप चांगल्या प्रकारचे रिव्ह्यू लोकांचे आहेत की जे क्लायंट जे वापरतात, जे लोक आपले सभासद. बरं, हे पाणी नेमकं कधी प्यायचं की रेग्युलर आपण जे पाणी पितो त्याऐवजी हे अल्कलाईन पे चालेल? नाही, तसं नाही करायचं. पहा, एक लक्षात घ्या, मेडिसिन आपण दिवसभर नाही खाऊ शकत. बरोबर. तर तसा प्रकार आहे. तर सकाळी एकदा उपाशीपोटी, संध्याकाळी 6 वाजता एकदा उपाशीपोटी. हे पाणी जेवताना नाही प्यायचं. हे पाणी जेवल्यानंतर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाच्या आत नाही प्यायचं. आपण जेवायला बसणार आहात तर त्याच्या अगोदर 1 तासभर हे नाही पाणी प्यायचं. म्हणजे जेवणाच्या अगोदर 1 तास आणि जेवणाच्या नंतर तासभर हे पाणी प्यायचं नाही. का तर तुमच्या शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक जे ऍसिड असतं, तुम्ही पिला तर ते न्यूट्रल झालं तर तुमच्या अन्नाचं ब्रेकडाऊन होणार नाही, पचनाची क्रिया थोडीशी मंदावेल, स्लो होईल.
उलट नुकसानदायक आहे. म्हणून सकाळी उपाशी पोटी जेव्हा आपण पितो ना, तर ते सगळं ऍसिड न्यूट्रल होतं. त्याच्यानंतर आपण 2 तासांना आपण जेवण करू शकता. 2 तासांचं जेवण केल्यानंतर त्याच्यानंतर 2 तासाचा वेळ पुढच्या जेवणामध्ये तुम्हाला असेल तर तेव्हा एकदा आपण 1 गिलासभर पाणी पिऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही काही चहा, कॉफी, नाश्ता वगैरे नाही केला, काही नाही खाल्ला असेल तर तुम्ही कधीही पाणी पिऊ शकता. एवढंच लक्षात ठेवायचं की मी खाणार आहे आता, याच्यानंतर 1 तास मला काही खायचं नाहीये आणि मी ह्याच्या अगोदर 1 तास नाही काही खाल्लंय. तर अशा वेळेला 1 ग्लास 200 ml पाणी 1 टाइमला पिऊन आपण ही मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे 200 ml ठीक आहे उपाशी फास्ट. हा, उपास 200 सगळ्यात चांगलं. आणि हे जर पाणी आपण सकाळी 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता जर हा नियम ठेवला तर सकाळी 6 वाजता ऑलमोस्ट एम्प्टी असतो आपण. बरोबर. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजताची माझ्या दृष्टीने तर आता कोण नसेल तर ऑलमोस्ट आपण तिथे पण एम्प्टी असतो. आणि पाणी पिल्यानंतर 1 तास 2 तास काहीच घ्यायचं नाही ना? नाही खाल्लं तर ते अधिक फायदा देतं. खाल्लं म्हणजे असं काही होत नाही अशातली गोष्ट नाहीये, पण त्याचं बेनिफिट 100% आपल्याला नाही मिळणार असं. हो हो, नाही त्याच्यासाठी मी डायरेक्ट मागवलंच ते आणि माझ्यावरतीच रिझल्ट हे करायचे. कारण मी गेले 7-8 वर्ष झाले. तर काय नेमका प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? मला कसं आहे की पोटामध्ये माझ्या त्वरित गॅस बनतोय, पोट असं जड वाटतं. मी तर असं म्हणेन की तुमचे ऑलमोस्ट पहिल्याच दिवशी तुम्हाला 20% तुम्हाला हे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम तुमचा रिलीज झालेला गॅस्ट्रिकचा आहे. आणि काय होतं की गॅस साठतो, पोट असं फुलल्यासारखं होतं, पाठीमध्ये क्रॅम्प्स येतात आणि एकदम जडत्व असतं. जडत्व त्याचं सगळंच कारण आहे, पुअर डायजेशन. तुम्ही खात असलेल्या पदार्थातून अन्नरस व्यवस्थित होत नसेल, डायजेशन होत नसेल तर त्याचं गॅस फॉर्मेशन होतं. गॅस फॉर्मेशन झालं ना तर तुम्ही थोडं खाल्लात, गॅस फॉर्मेशन झालं आणि तुमचं पोट साफ नाही झालं तर तिथं ब्लोट होतं. ब्लोट होतं म्हणजे काय होतं की त्या तुमच्या तयार झालेल्या वायूला वात जो म्हणतो तर त्याला जागा नाही ना, कुठे जागा आहे त्याला? खालून ब्लॉक आहे, वरून अन्न आहे, कधी तिथून वर निघत नाहीये ते. मग तो काय करेल तर तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये जाऊन तो कुठेतरी सहारा घेईल. मग कोणाच्या जॉईंट मध्ये जातं, कोणाच्या पाठीमध्ये जातं, कोणाच्या स्नायूमध्ये जाऊन बसतो. स्नायूला एवढे क्रॅम्प येतात की हात हलवला तर मी ते असं धरून घेतल्यासारखं होतं. होय होय. हा, आणि हेच कारण आहे सगळं की तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल की न चुकता न विसरता दररोज आपलं पोट साफ झालं पाहिजे, त्याच्याकडे काटकसरीने लक्ष द्यायला पाहिजे. मग काय करायचं याच्यासाठी तर हिरवे पालेभाज्या किंवा फळे हे जेवणामध्ये थोडेसे जास्त वापरायचे. आणि जेवणामध्ये मॅक्झिमम आपण थोडंसं कार्बोहायड्रेट खाण्यापेक्षा थोडंसं प्रोटीनचा बी इंटेक करायचा. प्रोटीन जर आहारामध्ये सफिशियंट मात्रात झालं तर हे गॅस फॉर्मेशन हेच लोक करतात की जे भाकर, भात, चपाती, बटाटा, साखर ह्याच्यामुळे होत असणार काय? भाकरीमुळे पण? भाकरी ठीक आहे, भाकरीनं तेवढं बाकीच्या पेक्षा भाकरी नाही होत, पण ही तेवढी कार्बोहायड्रेट आहे ना. पण मी आहार पण मी जवळपास बघितला, नेमकं काय चुकतंय. रेग्युलर मी डाळ, भाजी, भात, आमटी. तुम्ही कामाचं स्वरूप मला सांगा तुमच्या. माझं आहे रॉक सॉल्टचं काम. बरोबर. रॉक सॉल्ट आणि सेंधा नमक, त्याचा मी प्रचाराचं मी काम बघतो. आमचा स्वतःचा ब्रँड आहे तो. आणि त्याच्याबरोबर एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे मल्टीप्लायर म्हणून, त्याचं काम बघतो. आणि बहुतांश बऱ्यापैकी ह्या गोष्टी कधी कधी फील्ड वर्क असतं किंवा मी मोबाईलच्या माध्यमातून मी करतो. बरोबर. तुम्ही वॉकिंग किती करता दिवसभरात? वॉक किती होतो? मे बी 1-2 किलोमीटर होत असेल. थोडंच वाढवा. ऑलमोस्ट मिनिमम तुमचं वॉक हा 4 किलोमीटर झाला पाहिजे. आता तुम्ही काय विचार करताय? आपण सगळेच किंवा मी माझं सगळं चांगलं आहे. इतर सर्वसामान्य लोक 4 टाइम बिर्याणी खातात तरी त्यांना काही होत नाही. होय तसं होतं. आणि मी एवढं तोलून मोजून झोकून खातोय, बाकीच्या गोष्टी करत नाही, सगळं स्टँडर्ड आहे माझं, तर मी मला हा त्रास होतो. तर त्याचं कारण कदाचित आपल्या शरीराची मुवमेंट असायला पाहिजे. शरीरामध्ये वात आहे, पाठीमध्ये दुखतं, छातीमध्ये दुखतं, हा वाताचा परिणाम आहे. आणि हेच वात जर
पुन्हा विकृत झाला तर सर झोपेचे सुद्धा प्रॉब्लेम हळूहळू क्रिएट होतात. होतात. हा, तर त्यासाठी होय. आपल्याला काय करायचं आहे की त्याला मुवमेंट द्या, त्याला कुठून तरी बाहेर जाऊ द्या. त्यासाठी तेलाचा मसाज शरीराला करा किंवा पोट साफ ठेवा किंवा जसं गूळ आहे जेवणामध्ये किंचित थोडंसं, सुंठ आहे, अद्रक आहे, मेथी दाणे आहेत, हे वातशामन असणारे, लसण आहे, होय. तुमचं सेंधा नमक पण आहे. आहेच ते. हे पण सगळ्या सगळे remedy वात करून शमन बघितल्या. करणारे. आता तर हा आजार आता इथून वाढतो. का वाढतो? तर ही वातावरणामध्ये गारवा आलाय आता, होय. थंडी आहे आणि थंडीमुळे काय होतं की पचनक्रिया अजून मंद होते मंदावते. आणि जेव्हा पचनक्रिया मंदावते तेव्हा गॅस फॉर्मेशन होते, वायू तयार होतो आणि हाच वायू आपल्याला उपद्रव करतो. पुन्हा तर हे वात शमवण्यासाठी थोडंसं बाजरीची भाकर, लसणाची चटणी थोडं थोडं खात राहणे आणि तेलाचा मसाज आणि पोट साफ ठेवणे, एवढंच करा. हळूहळू कधी आपल्या पोटाचा आजार होता निघून गेला हे कळणार सुद्धा. चालेल. ओके. ओके, थँक्यू.